हॅलो, नमस्कार. मला वाटते 15 दिवस होऊन गेले आपलं संभाषण झालं नाही आहे. पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं झाडं कुठे लावायची, कोणी लावायची, कशी लावायची, कोणत्या प्रकारची लावायची आणि कुठे कुठे लावायची, ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगितली होती. तुम्हाला सर्व सांगितलं कुठे लावायची वगैरे. आता आपण काय करू माहिती आहे, पावसाळा सुरू झाला आहे. तर पावसाळ्यामध्ये झाडं लावायची असते तिथे त्या स्पेसिफिक म्हणजे फुटपाथला, नंतर गार्डनमध्ये, प्लेग्राऊंडमध्ये किंवा ओपन जागेमध्ये लावतात. पण त्या व्यतिरिक्त आणखी झाडे कुठे लावायची त्याच्यावर आपण विचार करूया. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं झाडे म्हणजे झाडे, ते काही मोठे मोठे झाडं वृक्ष असेल त्याला नाही, छोटं असेल त्याला झाड म्हणतात. तर आपण काय करू, आता आपण कटिंग झाडाचे जी मोठी झाडं येतात त्या झाडाचे फांदी घ्यायची, त्या फांदीची कटिंग करायची आणि त्या कटिंग पासून आपण झाड उत्पन्न करायचं. त्याच्यात बहुतेक आपण फुलझाडाबद्दल विचार करूया आणि इतर झाडांवर विचार करूया. तर 6 ते 8 इंच लांबीची फांदी घ्या. त्या समजा एक झाड आहे, कुठलं, जास्वंद आहे. जास्वंदाची चांगली एक फांदी असेल, ती फांदी घ्या. तिचे 7 ते 8 इंच लांबीचा एक तुकडा काढा. त्या तुकड्याचं वरील जे त्याला पानं असतील ते काढून टाका आणि ती जी फांदी आहे ती तुम्ही जमिनीत लावा. एखाद्या कुंडीमध्ये माती खतमध्ये टाकून त्याच्यात लावा आणि त्याप्रमाणे ते जवळजवळ 15 दिवसामध्ये तुम्हाला नवीन झाड तयार मिळेल. अच्छा, ती फांदी कशी असली पाहिजे, ती फांदी थोडी जाड असली पाहिजे, एकदम जाड नाही किंवा एकदम पातळ नाही. ती घ्यायची आणि त्याची लांबी 6 ते 8 इंच असली पाहिजे. तर ते तुम्ही समजा तुमच्या शेजारी बाजूला कुठेतरी गुलाबाचं झाड असेल, मोगऱ्याचं झाड असेल, आनंदाचं झाड असेल, बघुन्याचं झाड असेल, तिथे जा. ते तुमच्या ओळखीचे असतील त्यांच्याकडनं रिक्वेस्ट करून घ्या. नाही तर कोणाकडे जाऊन त्यांना सांगा, मला फक्त एक फांदी पाहिजे, मला पूर्ण तो झाड नको आहे. आणि नाहीतरी पावसाळ्यामध्ये आपण झाडाची थोडी छाटणी करतो आहे, तर त्यावरून मी थोडंसं एक तुकडा तुमच्या झाडांचा घेतो, तर त्याची मला परमिशन द्या. आणि त्याप्रमाणे काय करा, तुम्ही त्या झाडाची एक फांदी कापा आणि ती जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये लावा. आता कोणची झाड लावायची, ज्या झाडांच्या फांदीपासून झाड तयार होते, तर त्याची मी तुम्हाला एक लिस्ट देतो. त्याच्यामध्ये गुलाब, निरनिराळ्या प्रकारचे गुलाब असतात, त्या गुलाबाची त्या वर सांगितल्याप्रमाणे एक फांदी घ्या. ती 6 ते 8 इंच घ्या आणि ती जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये लावून ठेवा. तसंच जास्वंद आहे, मोगरा आहे, अनंत आहे, पांढऱ्या फुलाचा आनंद माहीत आहे मला, अनंत आहे, बोगनविल्या, काटेरी जरी असले तरी त्याला रंगीबेरंगी फुलं येतात. अनेक प्रकारचा रंग असतात आणि त्यांना रंग पण निरनिराळ्या प्रकारचे रंग असतात. बोगनविल्या घ्या. नंतर टगर, पांढऱ्या फुलाची टगर माहीत मला, ती टगर घ्या. इक्झोरा बंच असतो तो. शेवंती, पारिजातक, चमेली, जाई, अबोली, कनेर, पोर्तुलाका म्हणताय. नंतर आता पेंटास, क्रिझॅन्थेमम म्हणजे शेवंती. आणि काही झाडं आहेत ती हँगिंग बास्केट असतात ना, त्या बास्केटमध्ये काही ठिकाणी लावली असतात. त्याचा एक तुकडा घ्या आणि त्याच्यापासून बी आपल्याला हँगिंग झाडं तयार करता येतात. आणि मग तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये हँगिंग बास्केट तयार करू शकता. त्याच्यामध्ये आणखी ते हँगिंग बास्केटमध्ये घ्या झाडं. तसंच पिस्टुला, मनी प्लॅन्ट माहीत तुम्हाला,
मनी प्लांट घ्या, त्याचा एक तुकडा घ्या आणि त्याचं झाड तयार करा. त्याच्याचप्रमाणे चाफ्याचा एक तुकडा, लिंबू, नंतर करवंद, डाळिंब, तुळस आणि जे हँगिंग म्हटलं तर मला हँगिंग प्लांट म्हटलं तर मला ते आहे इंग्लिश आयव्ही, वंडरिंग जेव, स्पायडर प्लांट, टर्टल वाईन, हे अनेक प्रकारचे झाडं आहेत. ती घ्या आणि त्याच्या फांदीपासून झाड तयार करा. धन्यवाद.